पाहूया सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्राचं शिष्टमंडळ आज दिल्लीला जाणार आहे। राज्यातील सर्व पक्षीय 12 आमदार आणि खासदार हे दिल्लीला जाणार आहेत। अलमट्टी धरणाबाबत दुपारी 3:30 वाजता जलशक्ती मंत्रालयात केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक होणार आहे। धरणाची 15 फूट उंची वाढवली तर पूर येईल आणि नुकसान होईल असं महाराष्ट्रातील आमदार खासदारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये अशी मागणी आमदार खासदार करणार आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, अलमट्टी धरणाची उंची हा सध्या कळीचा मुद्दा आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ आज दिल्लीला जाणार आहे। नेमकं कोण कोण या शिष्टमंडळात असेल आणि काय नेमकी आज चर्चा होऊ शकते, का अधिक माहिती? बिलकुल, अलमट्टी धरणावरूनच कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये वाद जो आहे तो पेटलेला आहे आणि त्यासाठी सांगली आणि कोल्हापूर या भागातील सर्वपक्षीय खासदार आणि त्याचबरोबर आमदार हे सर्वजण आलेले आहेत। साधारणतः 8 ते 10 आमदार आणि नंतर 4 खासदार असं हे शिष्टमंडळ असणार आहे। या शिष्टमंडळाचं नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटील करणार आहेत आणि अगोदर 12 वाजता नवीन महाराष्ट्र सदनामध्ये एक बैठक घेतली जाईल, जी की संपूर्ण महाराष्ट्रातील खासदार आणि आमदारांची बैठक असेल। रणनीती ठरवली जाईल, व्यूहरचना ठरवली जाईल आणि त्यानंतर 3:30 वाजता जलशक्ती मंत्रालय CR पाटील यांच्याकडे ही बैठक होईल आणि यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली जाणार आहे। खरं तर 15 फूट उंची जी आहे ती वाढवण्यासंदर्भातचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने ठेवलेला आहे। मात्र महाराष्ट्र सरकार विरोध करते, कारण जर ही उंची वाढवली धरणाची तर मात्र पूर येऊ शकतो आणि महाराष्ट्राचं मोठं नुकसान होऊ शकेल। परंतु कर्नाटक सरकारचं म्हणणं आहे की जर उंची वाढवली आणि ते पण सायंटिफिक पद्धतीने वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून ही उंची वाढवली जाईल, त्यामुळे याचा फटका कोल्हापूर आणि सांगली भागाला बसणार नाही। परंतु या संदर्भामध्ये काय पुरावे आहेत का, तथ्य काय आहेत का, कशा पद्धतीनं ही उंची वाढवली जाईल आणि खरंच उंची वाढवायला या संपूर्ण महाराष्ट्रातील आमदार आणि खासदारांचा विरोध कायम राहणार आहे का, हे संपूर्ण आजच्या बैठकीमधून कळून येईल। परंतु एक महत्वाचा मुद्दा जो आहे अलमट्टी धरणाच्या मागील काही अनेक वर्षापासून आहे तो प्रलंबित आहे, त्यावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे। कारण दोन्ही शिष्टमंडळांना, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला सोबत बसवून यावर तोडगा काढण्याचा आज केंद्र सरकार प्रयत्न करत आहे। निश्चितच रामराजे, या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।